चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, कुक्कुटपालक बांधवांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी घेऊन आला आहे सध्याची ही महत्त्वाची माहिती. जी माहिती आपल्या सर्वांसाठी यंदाच्या पावसाळ्यात ठरू शकते 100% फायदेशीर. ज्या माहितीच्या अनुसार जी पातळ संडास आहे, ती पातळ संडास यंदाच्या पावसाळ्यात आपल्या कोंबड्यांचा घेऊ शकते 100% जीव. पण इथं प्रश्न उद्भवतो की पातळ संडास पावसाळ्यात कशा पद्धतीनं घेऊ शकते कोंबड्यांचा जीव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथे शेअर करा. ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती की चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार जर आपल्या कोंबड्यांना पातळ संडास होत असेल तर ही पातळ संडास पावसाळ्यात कोंबड्यांचा घेऊ शकते 100% जीव. पण जो कुक्कुटपालक बांधव आहे तो मात्र इथे विचारायला लागलाय की पातळ संडास ही कशा पद्धतीनं पावसाळ्यात कोंबड्यांचा घेऊ शकते जीव. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्यापाशी ज्या कोंबड्या आहेत त्या गावठी कोंबड्या आहेत. आपण ह्या ज्या कोंबड्या आहेत तर काय करतो, या कोंबड्यांना मुक्त संचार पद्धतीमध्ये नेहमी सोडतो. पण पावसाळ्यामध्ये परिस्थिती थोडी भिन्न असते. लक्षात घ्या मित्रांनो, पावसाळ्यामध्ये जो पाऊस कोसळतो त्याच्यामुळं मुक्त संचार पद्धतीमध्ये ज्या कोंबड्या सोडल्या जातात त्या काय करतात की बाहेर जे तण आले, जे वनस्पती आले त्यांचे वरचे शेंडे ते खातात, म्हणजे वनस्पतीचं सेवन करतात अन्न म्हणून. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की बाहेर जे काही पाणी साचले त्यातलं पाणी पितात. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो की वनस्पतीचा वरचा शेंडा हा जास्त प्रमाणात खाण्यात आला तर याच्यामुळं काय होते की तो पचायला अवघड असतो आणि पचायला अवघड असतो म्हणून काय होते की कोंबड्याला हगवण लागते. आता तुम्ही म्हणत असाल सर ही नॉर्मल गोष्ट आहे की कोंबड्यांना हगवण लागणे किंवा पातळ संडास होणे, पण कोंबड्यांना लागणारी ही हगवण आणि पातळ संडास पावसाळ्यात कसा जीव घेऊ शकते तुम्हाला पहिले समजावून सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, कोंबड्या वनस्पतीचे वरचे शेंडे का जास्त प्रमाणात पावसाळ्यात खातात. लक्षात घ्या, पावसाळ्यामध्ये कोंबड्यांना वनस्पतीचे वरचे शेंडे याच्यामुळे आवडतात कारण हे वरचे जे कोवळे शेंडे असतात ना तर ते असतात फार चविष्ट आणि फार गोड. याच्यामुळे कोंबड्या काय करतात, इतर अन्न घटकांच्या ऐवजी यांना पसंती देतात. आता हे जास्त प्रमाणात खाल्लं की त्या ठिकाणी पाण्याचं अतिप्रमाण त्या ठिकाणी शरीरात जाते आणि तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही इंजिनमध्ये जास्त प्रमाणात पाणी गेलं की त्या ठिकाणी इंजिन बंद पडते. तसं कारचं वगैरे थोडं जरी पाणी केलं तर बंद पडते. पण आपण जर कोंबडीचं इंजिन म्हणजे लिव्हरचा विचार केला तर लिव्हरमध्ये जरसं पाणी साचलं किंवा गेलं तर त्या ठिकाणी काय होते, मग डायरेक्ट पचन क्षमतेवर परिणाम होतो. पचन व्यवस्थित होत नाही. पचन व्यवस्थित झालं नाही की मग काय होते की जे पोषक तत्व आहे ते शरीराबाहेर फेकल्या जातात आणि यामुळे कोंबडीला पातळ संडास व्हायला लागते, म्हणजे हगवण लागते. आता तुम्हाला हे समजावून सांगतो की पातळ संडास आणि हगवण लागल्यावर कोंबड्यांवरती व पिल्लांवरती त्याचा काय बरं परिणाम होतो. तर बघा मित्रांनो, जेव्हा कोंबड्यांना हगवण लागते किंवा कोंबड्या पातळ संडास करायला लागतात, पिल्लांना हगवण लागते किंवा पिल्लं पातळ संडास करायला लागतात तर काय होते, अशा परिस्थितीमध्ये जेवढं खाल्ले त्यापैकी बरंचसं पोषक तत्व कोंबड्यांच्या व पिल्लांच्या शरीराबाहेर फेकल्या जाते. हगवण किंवा पातळ संडास समजा एक 4-5 दिवस आपण विचार केला की बाबा चला कोंबड्यांना हगवण लागली, संडास लागली.
अशा परिस्थितीमध्ये जे पोषक तत्व आहे ते कुठं चालले? शरीराच्या बाहेर. मला सांगा 4-5 दिवस कंटिन्यूअस जर हे पोषक तत्व शरीराच्या बाहेर गेले तर याचा प्रतिकूल परिणाम होणार का नाही? तर याचा प्रतिकूल परिणाम होणार. आता हा परिणाम कसा होणार तुम्हाला सांगतो. सातत्यानं समजा 4-5 दिवस त्यांना पातळ संडास झाली, हगवण लागली, संडास लागली, तर ते जे पोषक तत्व आहे ते शरीराबाहेर चाललेत. मग पोषक तत्व 4-5 दिवस सातत्याने शरीराबाहेर गेले तर कोंबडी कमकुवत, अशक्त, कमजोर बनते. कोंबडी कमकुवत, अशक्त बनली की मग अशा परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये, त्या शेडमध्ये आसपास जे काही बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन आहे ते कोंबड्यांवरती अटॅक करते, पिल्लांवरती अटॅक करते. आणि हा अटॅक केला की कोंबडी कमकुवत आहे, कोंबडी अशक्त आहे, कोंबडी कमजोर आहे, कारण तिला पातळ संडास व्हायली, तिला हगवण लागलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ती कोंबडी लवकरच त्या ठिकाणी आजारास बळी पडते. आता कोंबडी किंवा पिल्लं आजारास बळी पडली तर त्यांना आसरा काय पाहिजे किंवा शरीरात तेवढी शक्ती पाहिजे की त्या आजाराला परतावून लावता येईल. पण ऑलरेडी पातळ संडास आहे, ऑलरेडी हगवण लागलेली आहे, पोषक घटक तर बाहेर गेले, तर त्याच्यामुळेच तर बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन आले. म्हणून या ठिकाणी कोंबडी जी आहे ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी असक्षम ठरते, कारण ती कमजोर आहे. यामुळं प्राथमिकदृष्ट्या कोंबडी आजारी पडते, पिल्लं आजारी पडतात. आणि जर लवकरच आपण उपाय नाही केला, एकतर औषधोपचार किंवा ही पातळ होत जाणारी संडास जर रोखण्यात अपयशी ठरलो, तर तुम्हाला सांगतो 5 दिवसानंतर कोंबडी व पिल्लं आजारी पडतात आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसात त्यांचा जीव जातो. पातळ संडास झाल्यानंतर, हगवण लागल्यानंतर कोंबडी 5 दिवसानं हो, 8 दिवसानं हो, 10 दिवसानं हो, दुर्लक्ष केली की 100% मरते म्हणजे मरते. आणि लक्षात घ्या, घाबरवणं माझं काम नाहीये, सावध करणं हे माझं काम आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही प्रयत्न केले, काहीही केलं, तर तुम्हाला या ठिकाणी पावसाळ्यात व कोंबड्यांना व पिल्लांना बाहेर सोडावंच लागणार आहे. बाहेर सोडल्यावर ते वनस्पतीचे शेंडे खाणारच आहेत, त्यांना पातळ संडास होणारच आहे. फक्त एवढे की पातळ संडास रोखायची. रोखली तर जीव वाचेल, नाही रोखली तर जीव जाईल, एवढं सिंपल आहे. आता तुम्ही म्हणत असाल, सर अडचण सांगितलं तर सोल्युशन पण सांगा. चला सोल्युशन पण सांगतो. तुम्हाला पातळ संडास रोखायची असेल, हगवण रोखायची असेल तर फार खर्चात जायची गरज नाहीये. यासाठी तुम्हाला फक्त मेडिकलवर जायचंय. ORS पावडरचं पाकीट मिळते ₹20 ते घेऊन यायचंय. दिवसभरात कोंबडी किती पाणी पिती बघा, म्हणजे आपल्यापाशी एकूण कोंबड्या जेवढ्या आहेत त्या. त्यांना 1 लिटर याला 4 ग्रॅम, मोठ्या कोंबड्यांसाठी, पिल्लांसाठी 1 लिटरला 2 ग्राम हे प्रमाण घ्यायचंय. आणि यानुसार तुम्हाला दिवसभर जेवढं पाणी पितात कोंबड्या पिल्लं तेवढं औषध त्या ठिकाणी ठेवायचे, म्हणजे पावडर टाकायचे. बघा 10 लिटर पाणी पित असतील तर मोठ्या कोंबड्यांसाठी तुम्हाला 40 ग्राम या ठिकाणी वापरायचं आहे ORS पावडर. आणि समजा पिल्लं 10 लिटर पाणी पित असतील तर त्या परिस्थितीमध्ये 20 ग्रॅम तुम्हाला या ठिकाणी पावडर वापरायचं आहे. 2-3 दिवस तुम्ही कंटिन्यूअस कोर्स केला की कोंबड्यांची पातळ संडास, हगवण ही 100% दूर होऊन जाते. आणि समजा कोंबड्यांना हगवण लागली नाही, पातळ संडासच झाली नाही समजा, तर अशा परिस्थितीमध्ये काय होते, कोंबडी सुदृढ होते, कोंबडी कमकुवत राहत नाही आणि त्याच्यामुळे कोंबडी आजारांना बळी पडत नाही. आणि त्यामुळं पातळ संडास झाल्यानंतर दुर्लक्ष केल्यावर कोंबड्यांचा जीव जातो. पण पातळ संडास होत आहे, हगवण लागली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर तात्काळ त्याच्यावर लक्ष देऊन ORS पावडर दिलं, तर मग ही पातळ संडास 2 दिवसात रिकव्हर होईल आणि तुमचा पातळ संडास किंवा हगवणीमुळे फार्ममधील एकही मृत्यू कोंबड्यांचा आणि पिल्लांचा या ठिकाणी होणार नाही. पण पुन्हा सांगतो, पातळ संडास म्हणजेच हगवण म्हणजेच संडास लागली आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र पावसाळ्यात 100% कोंबड्यांचा जीव जाऊ शकतो. पुन्हा एकदा सांगतो, मला तुम्हाला घाबरवायचं नाही, फक्त तुमचं सहकार्य करायचे, मदत करायचे, हा माझा या ठिकाणी प्रयत्न आहे. मग तुमची कोंबडी अथवा पिल्लं पावसाळ्यात पातळ संडास करत आहेत का? मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नाव, तालुका, जिल्हा यासह लिहून कळवा. आणि काही प्रश्न असतील तर पाठवत चला, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहीन. बरेचसे कुक्कुटपालक बांधव जे म्हणतात, सर फार सुंदर माहिती आपण देतात, पण आम्हाला ऐनवेळी ही माहिती प्राप्त होत नाही व आमचं अतोनात नुकसान होते. जेव्हा नुकसान होते तेव्हा आम्ही शोधाशोध करतो, तेव्हा नंबर मिळतो, कॉल करतो, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग यासाठी काय ऑनलाईन ट्रेनिंगची सुविधा वगैरे आहे का तुमच्याकडे? तर बघा मित्रांनो, उत्पादनापासून विक्रीपर्यंत सहकार करण्यासाठी आपण या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग ही सुरू केलेली आहे. आज चांद्यापासून बांद्यापर्यंतचे कित्येक कुक्कुटपालक बांधव आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामसह जोडून व जोडलेले असून लाखोंचा निव्वळ नफा या माध्यमातून कमावत आहेत.
आपण सुद्धा ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये जॉईन होऊन या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकता. ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे. कशा पद्धतीनं व्हायचं? चला तुम्हाला समजावून सांगतो. ज्यांना ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे त्यांना पहिल्यांदा कॉल करायचे 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. जसं आपण सर्वांनी इथं कॉल केला, लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. लखन सर काय म्हणतील, मग तुम्ही एक काम करा, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती तुम्ही पाठवली की मग लखन सर तुम्हास माझा जो फोनपे गुगल पे नंबर आहे 82 65 028 460 म्हणजे 8265088400 हा पाठवतील. बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्याने अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे आपणास मिळते आणि हे मार्गदर्शन आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देण्याचा मार्ग या ठिकाणी खुला करून देते. आता ही ऑनलाईन ट्रेनिंग जी आहे तर कधी असते, तर ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. यामध्ये सुरुवातीला लेक्चर असते, त्यानंतर वेदर बुलेटिन प्लस मेडिकल बुलेटिन की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती काय परिणाम होणार, त्यापासून त्यांचा कसा करायचा बचाव. आणि सरते शेवटी तुम्हाला सांगतो की आठवड्याभरात जेवढी प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी स्वतः लाईव्ह देत असतो. इतर दिवशी प्रश्न निर्माण झाले तर तुम्ही दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सरांना 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करून उत्तरे प्राप्त करू शकतात. यासाठी दुपारी 3 ते 8च्या दरम्यान फोन करायचा आहे. लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62 62. आता आपल्याला जर जॉईन व्हायचं आणि खरंच लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा तर लखन सरांना कॉल करा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. आता आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आपण काय केले, प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप निर्माण केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत जॉईन होऊ शकतात. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की पावसाळ्यात पातळ संडास ही कोंबड्यांचा व पिल्लांचा कशा पद्धतीने घेऊ शकते जीव, यापासून कोंबड्यांचा आणि पिल्लांचा कशा पद्धतीने करायचा आहे बचाव. तरी देखील प्रश्न असतील तर पाठवत चला, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरे दिली जातील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कुक्कुटपालक बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.